नमस्कार मित्रांनो, मी गजेंद्र. चला निघूया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत करतो. मित्रांनो, मटण खायची खूप इच्छा झाली होती. तर मी MD नितेश आणि एक समीर आम्ही मुळशी तालुक्यामध्ये फिरायला आलो होतो. बाहेर खाण्याऐवजी म्हटलं आपण स्वतः चूलवरती बनवून खाऊयात. तर आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे जिथं असं निसर्गरम्य वातावरण आहे. तर मित्रांनो, मी आणि माझे मित्र चुलीवर मटण बनवून खाणार आहोत. तर चला निघू, मटण बनवूयात. मित्रांनो, चूल तयार करून झालेले आहेत. 2 चूल तयार केलेत. एक चूल रस्स्यासाठी आणि दुसरी चूल भातासाठी. मटण मॅरिनेशनमध्ये ठेवण्यासाठी सुरुवातीला आधी हळद, मीठ आणि खलबत्त्यामध्ये अद्रक, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं याचं वाटण. मित्रांनो, सगळ्यात पहिला पातेल्यामध्ये तेल टाकले. तेलानंतर त्यात कांदे थोडेसे ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मटण टाकायचे. बोलू का जरा? एका साईडला मटण ठेवले शिजायला आणि आता दुसऱ्या बाजूला भाताची तयारी. इंद्रायणी ताट ठेव साईडला. बोलतो तर मित्रांनो, आमचं पाणी संपलंय. आम्ही आता विहिरीतनं पाणी घेऊन चाललोय प्यायला. पाऊस. मित्रांनो, परत एकदा जुगाड. म्हणजे मटण ऑलमोस्ट शिजतच आलं होतं, तर अचानक भयानक पाऊस. तर मुळशीचं हेच चांगली गोष्ट आहे. कधी पाऊस जोरात येतो, कधी वारा, कधी काही चालू आहे. डोळ्यात तर पाणी लागलंय. धूर सगळं आतमधलीच कोणतं. हसायचं नाही, बोलायचं.
थांब ना, पकड घे ना मावडा. रिफिल करावं लागेल भाई आपल्याला. मस्तपैकी आपली उकड तयार झाली आहे. आता उकड झाली आहे, मटण पण मस्तपैकी शिजलंय. अयो सटकन. मटण शिजलंय, उकड तयार झाली आहे. आता मटणाला फोडणी देऊयात. बस सगळ्यात पहिले तेल टाकून घेतले. हे लसूण, त्याच्यानंतर अद्रक आणि खोबरं. म्हणून एका हाताने पकडले. पाणी नाही एमडी. तिकडे ग्रेव्ही तयार होते आणि आम्ही मस्त उकडचा आस्वाद घेतो. हा 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 गजू काय बनवलाय तू? मटन एक नंबर आहे गजू, एक नंबर. शिजलं वाटतं, झालं वाटतं ते पण. आता नाही वाटतं. बघू, मी सगळ्यांना वाढतो आता. मित्रांनो मस्तपैकी मटण रस्सा आणि भात तयार. मस्तपैकी सॅलड पण तयार केले पोरांनी. मजा येते खायला. निसर्गरम्य वातावरण आणि मटण. मजबूत जेवण झालेलं आहे. झाले माहिती आहे का नाकात घेऊन. आंबा पीस येतोय. आपण रोज आपलं रेग्युलर आयुष्य जगतोच आहे. सकाळी उठा, काम करा, झोपा, उठा, काम करा, एवढंच चालू असतं आयुष्यात. पण त्याच्या पलीकडचं जे आयुष्य आहे ते हे खरं आहे. निवांत एकदम जेवण, सुख, मटण, भात आणि काय चव आहे आमच्या गजूच्या हाताला. तुम्ही एकदा नक्कीच तुम्ही सर्वजण मित्र जावा. मित्रांनो मस्तपैकी जेवण करून झालं. अशा निसर्गरम्य ठिकाणी चुलीवर बनवून खायची मजाच वेगळी आहे. आणि मध्येच पाऊस येत होता, जात होता.
चूल 10 वेळा बंद पडत होती, आम्ही 10 वेळा चूल पेटवत होतो, पाणी संपलं, आजूबाजूला पाणी भेटलं नाही, मग पाणी आणण्यासाठी गावाच्या बाहेर जावं लागत होतं समीरला आणि एमडीला. म्हणजे ओव्हरऑल मस्त झालं. एक कोणत्या तरी आपण ट्रिपला जातो, त्या ट्रिपमधनं आपण काहीतरी शिकतो, काहीतरी अनुभव घेतो. तर त्याच्यामुळं फिरत जा, कुठंतरी जात जा, जेणेकरून फ्रेश वाटेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि भेटू चला निघूच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.